मित्रांनो, आज रामोशवाडीचं मैदान होतं. त्या मैदानामध्ये आपण जाणार आहे, दुपारनं जाणार आहे आणि बघूया काय होते काय नाही. तत्पूर्वी उद्या बकासूर उद्या पळतोय बरं का. उद्या महाराष्ट्रातील सगळी टॉपची बैलं उद्या पळणार आहेत. उद्या माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर, गावचं नाव मला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी मैदान होतंय. 2 लाखाचं मैदान आहे, लय मोठं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये उद्या बकासूर आहे बरं का. आणि बकासूर 3 पैऱ्यातल्या एका पैऱ्यापैकी 1000% एक फिक्स आहे. आणि कोण आहे त्याचा पैरा याच्याबद्दल एक चर्चा करूया. आणि बकासूर उद्या 100% नाही 1001% पळणार आहे. कारण तुम्ही बघितलं, मामाने सांगितलं होतं की 8 तारखेला पळणार आहे, तर 8 तारखेला पळालाच. आज काय त्याची चिठ्ठी नावाची निघाली नाही रामोशवाडी या ठिकाणच्या मैदानामध्ये. आणि बघूया बकासूरचं उद्याचं नियोजन कसं असेल. बकासूर उद्या टॉपच्याच नियोजनामध्ये आहे. कोण आहे सुरुवात करतोय 3 पैऱ्यांपैकी एक पैरा पहिला आहे पैरा कारुंडेकरांचा चिक्या. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कारुंडेकरांचा चिक्या आणि बकासूर जोडी एक टॉपची जोडी आहे. आणि प्रत्येक मैदानामध्ये या जोडीनं गुलाल हा मिळवला आहे. क्वचित एखादं मैदान त्यांनी हारलं असेल, एखादं 2 मैदान, परंतु शेवटी एक A1 जोडी आहे, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. बकासूर चिक्या चांगलं कॉम्बिनेशन जुळून येतं. आणि गाडीवरती ड्रायव्हर असती, ही जर गाडी पळाली तर अखिल ड्रायव्हर तामखडा ह्या गाडीवरती आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे तर त्याच्यासोबत होतंय. कारण की चिक्या आणि बकासूर ही जोडी जर पळाली तर 100% गुलाल हा असेल. आता बघूया बकासूरचा दुसरा पैरा कोण आहे. बकासूरचा दुसरा पैरा जर तो चिक्यासोबत नाही जुळला तर स्वर्गीय पंढरी शेठ फडके, दादा सरकार यांच्या दावणीतला एक टॉपचा एक हुकमी एक्का बैलगाडा शरीर क्षेत्रातले एक नामवंत असा एक नंदी आहे, असा हा सर्जा दादा. काय या नंदीविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. प्रत्येक मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये गुलाल 1 2 3 4 5 म्हणजे गुलाल हायच. असं कुठलंच मैदान नाही त्याचं की तो गाडी त्याची गट्टाला गेली बाहेर, सीमेला बाहेर गेली, असं नाहीच. प्रत्येक मैदानामध्ये गुलाल. एक टॉपचा नंदी या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील असा हा दुशामधला आपला सर्जा दादा. आता बघूया अपडेट काय त्याची. खूप दिवस झालं पळाला नाही तो, परंतु उद्याच्या मैदानामध्ये तो पळणार आहे, 100% पळणार आहे. आणि टॉपच्याच नियोजनामध्ये बकासूर सोबत असेल किंवा कुणासोबत असेल, परंतु बकासूर सोबत नाव जोडलं जातंय. बघूया काय होतंय काय नाही. आता बोलूयात बकासूरचा पैरा अजून एक आहे, घोटचा सर्जा. घोटचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. ही जोडी जेव्हा पळली तेव्हा इतिहास झालेला आहे. आणि आता बघूया उद्याचं मैदान होते म्हटल्यानंतर त्या सुद्धा मैदानामध्ये आपल्याला तो पळताना दिसणार असेल बकासूर सोबत. आणि ही जर जोडी पळली तर 100% तुम्हाला सांगतो गाडी गुलालामध्ये राहील. आणि गाडी जरी पब्लिकनं जरी लागली तरी आता घोटचा सर्जा तुम्ही बघितलं, विजूमधने नाना प्रधान यांचा, तसे त्यांच्या सहकाऱ्यांचा घोटच्या सर्जानं दाखवून दिले रेटरच्या मैदानामध्ये उजव्या खांदी पळालाय तो पब्लिकनं. आणि दाखवून दिलं की तो कुठल्याही खांदी पळू शकतो आणि कमाल करू शकतो. आणि असा हा घोटचा सर्जा, नाना प्रधान आणि विजू मधने आमचे सगळ्यांचे लाडके. खरंच बघूया काय होते काय नाही. आता वळूयात मथुरकडे, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला, बिनजोडमध्ये 3 फेऱ्याचं मैदान गाजवतो आणि महाराज केसरीचा किताब आहे, असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर उद्यासाठी पळण्यासाठी सज्ज आहे. तो पळेल. तो पळताना दिसेल आपल्याला एलियन सोबत दिसेल. कारण आता सगळे म्हणतील एलियन पळणार नाही, एलियन पळला पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे मथुरच्या मागे जर नाव जर टिकवणार असेल तर तो एलियनच आहे बरं का. त्या बैलाचा पळ बघितलाय तुम्ही त्या दिवशी बिनजोडला. खरंच ती बिनजोड त्याने जिंकली असती, परंतु काही लोक तिथं फाटीमध्ये होती, त्यांनी दगड मारले, त्याच्यामुळे थोडासा बैल दबकला. नाहीतर खरंच त्यांनी इतिहासच केला असता. राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांनी खरंच ती असली पहिचान जोहरी काही होती तसाच त्याला शोधून काढलाय. एलियन खरंच एलियन आहे बरं का. त्याचा पळ 3 फेऱ्यामध्ये महाराष्ट्राला बघायचे. आणि बघूया मथुर त्याचा गुरुच आहे आणि मथुर त्याला व्यवस्थितपणे हँडल करेल उद्याच्या मैदानामध्ये. जर मथुर आणि एलियन ही जर जोडी जर पाळली तर 100% उद्या सांगतो इतिहास होईल. कारण की एलियनला सुद्धा 3 फेऱ्यामध्ये अनुभव कमी आहे, परंतु मथुर आहे. मथुरचं ज्ञान माहीत आहे. नवे वासरं आहेत, नवे खोंड आहेत, नवी बैल आहेत, त्यांना उजेडामध्ये आणतो. जसा बकासूर आणतो तसा मथुर सुद्धा आणतो. आणि मथुरचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे बरं का. आणि जर मथुर आणि एलियन ही जर जोडी नाही पळाली तर मग मथुर सोबत कोण पळेल. तर मग मथुर सोबत मला असं वाटतंय, मला असं एक हिंट मिळते की मुंबईचाच एखादा बैल असेल. आता बघूया कोण असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे होते मथुर आणि बकासूरचे एक
बाकासूरचे त्यातल्या तिन्हीमधला एक आहेच, परंतु मथुरचा थोडासा प्रश्नचिन्ह वाटते मला एलियनसोबत. जर कुणाला माहीत असेल मुंबईमधला एक टॉपचा नंदी त्याच्यासोबत पळणार असेल, मुंबईचं एवढं मला माहीत नसतं काय, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.